ओम नमः शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नवरात्रीचा पावन दिवस सुरू झालेला आहे। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच घटस्थापना। सर्वांनी आपण घटस्थापना केलेली आहे। देवीची पंचोपचार पूजा, नैवेद्य, आरती, अखंड दिवा या सर्व सेवा केल्यानंतर आपला कुलधर्म कुलाचार याची पुढची पायरी म्हणजे साधना। आपण कुलधर्म कुलाचार तर करतोच, देवीची साधना काय करायची ते आज आपण पाहणार आहोत। नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच माता शैलपुत्री हिची पूजा। तर माता शैलपुत्री ही कोण? माता शैलपुत्री म्हणजेच माता पार्वतीने हिमालयाच्या पोटी पुत्री म्हणजेच कन्या रूपेने जन्म घेतला। हिमालय म्हणजेच पर्वत, पर्वताची मुलगी म्हणजे शैलपुत्री असे तिचे नाव पडले। म्हणून मातेच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात। या देवीचे स्वरूप अतिशय शांत आणि सुंदर आहे। हातामध्ये सुंदर फूल धारण केलेले आहे। तिचा आवडता रंग पांढरा आहे। तिला पांढऱ्या शेवंतीची फुले फार आवडतात। अशा प्रकारे आपण या देवीची पंचोपचार पूजा करून तिला शुद्ध गाईचे तूप हे नैवेद्य अर्पण करू शकतो। याच दिवशी आपण देवीला पहिली माळ अर्पण करतो। तर ही माळ विड्याच्या पानांची असते। 5, 7, 9 अशी पाने आपण माळ बनवून घालतो। माता शैलपुत्रीची साधना करण्यासाठी आपण आसन घेऊन स्फटिकाच्या किंवा रुद्राक्षाच्या माळेवर ओम शैलपुत्री देव्ये नमः हा जप करू शकतो। हा जप आपण 108 वेळा करू शकतो किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे हा जप देखील आपण करू शकतो। त्याचबरोबर देवीची पंचोपचार पूजा, नैवेद्य, आरती, अखंड दिवा हे सर्व झाल्यानंतर आपण दुर्गा सप्तशती पारायण, देवीचा मंत्रजाप, देवीची स्तोत्रे, कुंकुमार्चना या सर्व विधी साधना आपण करू शकतो। अशा प्रकारे केलेली साधना मनोभावे व श्रद्धेने करावी। आई जगदंबेला ही सेवा खूप प्रेमाने समर्पित करावी। त्यानंतर आपण सर्व सेवा झाल्यानंतर देवीचे अपराध क्षमापण स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणावे। देवीला सांगावे की माझी जी पूजा मी केली आहे ती काही चुकले असेल तर माफी करावी आणि ही सेवा तू गोड मानून आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करावी। झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम नमः शिवाय।